सकाळचे 7 वाजता निघायचं होतं. आता वाजलेत 9. तर आता निघालोय घरून. बघूया आता अजून 2-3 मित्रांना उचलायचं आहे आणि जायचं पुढं. एका हिडन प्लेसला चाललोय. A few moments later. तर झाला असा प्लॅन की मित्र बोलला का डिकेथलॉन मधून झुला घेऊन ये. झुला म्हणजे तो नसतो का झाडाला दोन्ही साईडला लावून मध्ये झुला असतो, तर तो झुला. तर आता तो घ्यायला चाललोय. 2 मित्रांना पिकअप करून तो झुला घ्यायला जायचं आहे आता. पोतराज आला होता. पोतराज बोलला आशीर्वाद देतो. तर गाडीत काही सुट्टे पैसे ठेवले होते ते दिले पोतराजला. A few moments later. आले 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 रितेश भाऊ गटपल्ली आले. मग कुठपर्यंत आली गाडी? अरे भाई 10च लेसन झाले माझे, अजून 15 बाकी. कस काय जाय ना गेलास का शिकायला? अरे यार आठवड्यात 1 दिवस बंद राहते, 1 दिवस माझं ऑफिस राहते. शनिवार रविवार आपण असं. तर आता चालू डिकेथलॉन मध्ये भाऊचा झुला घ्यायला. तंबू और बंबू कुठं भेटेल? तर झुला मिळालाय आणि प्राइस 900 आहे. दो सौ में प्रोटीन देख के मन डोल जाता है. तो लय महाग आहे. 2-2.5 रुपये किलो आहे. 2.5 रुपये किलो आहे. 4,000 रुपये किलो आहे. लय महाग. 5 मिनिटासाठी डिमांड काय डिकेथलॉन मध्ये आले होते. घंटा-दीड घंट्याचा टाइम. A few moments later. निघता 11:30 झालेत आणि नाश्त्यासाठी आम्ही थांबलोय मोरे डोसा. तर आम्ही मागवलं इडली आणि डोसा. A few moments later. दादावाडीला गेलो तर एक पोलीस आलेला. पोलीसची गाडी होती तिकडे ॲक्च्युली. आणि ड्रोन उडाला तो म्हटलं परमिशन आहे का? मग त्याला म्हटलं नाही मी आर्मीमध्ये काम करतो म्हटलं. त्याला म्हटलं सर अलाउड नाही म्हटलं. म्हटलं 249 ग्रॅम तर अलाउड आहे म्हटलं. तुम्हाला नियम माहीत नसेल म्हटलं सर. हा ठीक आहे दौड अलाउड नसते कोणताही ड्रोन, कारण की तिथे डॅमवाल्यांची परमिशन पाहिजे. नदी भोवताल गोल 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 जायचं फिरत फिरत फिरत. फायनली आम्ही हिडन लोकेशन वर पोहोचलेलो आहे. अरे फणस बघ. फणसाची भाजी कशी लागते? म्हणजे तुला मटन बी आवडेल. खाऊन बघ. नाही 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 सोडलं रे. नाही खाऊ देतो असं काय. कुठे गेलं त्यानं? या थैल्यामध्ये काय आणलं रे? दाखव जरा. किती दिवस मुक्काम आहे इथं? तर आम्ही आता लोकेशनचे ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत. खूप सुंदर आलेले आहेत.
दादाचे प्रयत्न फायनली सक्सेसफुल झालेले दिसत आहेत. दादा उतरण्यात यशस्वी होतील का नाही हा अजून मोठा प्रश्न आहे. काय कमायला. तर क्रिएटरला एका व्हिडिओसाठी किती टेक घ्यायला लागतात? आता 5 टेक झालेत, आता 6वा आहे की नाही? हे ठिकाण खरंच खूप भारी आहे मित्रांसोबत वगैरे यायला आणि पार्टी करायला. पण पार्टी केल्यानंतर जो हा लोक कचरा करतात हे सोबत घेऊन जायला पाहिजे. आम्ही आलोय आता दुसऱ्या बाजूला. A few moments later. तर चूल तर मांडलेली आहे, पण आता बघू पेटवायला किती वेळ लागतो. आणि भाऊने आणली मॅगी. शिलुलुलू. गुड मॉर्निंग. फायनली आमची चूल पेटलेली आहे. आता मसाला टाकायला ना, मसाला टाकायला. तंदुरी मॅगी. स्मोकी टेस्ट. चुलीवरची. चुलीवरची मॅगी. क्रिस्टल क्लिअर पाणी आहे एकदमच. काय काय बोल ना बोल. भाऊ बोलते गोव्याला गेलो तो खूप टॅन झालो आणि बोलते कावळा किती काळा असला तरी बघण्यासारखा गोरा होत नाही. तर मित्रांनो, घरून निघण्याच्या वेळी एवढा विचार नव्हता केला की एवढं सुंदर हे लोकेशन असेल. आणि जो झुला घेतला होता त्याचा खूप उपयोग झाला आणि पोरांनी खूप सारे व्हिडिओ शूट शॉर्ट्स काढले, फोटोज वगैरे काढले. आणि अजून सांगायचं गेलं तर इथे कचरा खूप जास्त प्रमाणात केला आहे लोकांनी, जो की मला वाटतं नाही करायला पाहिजे. अशा हिडन जेम्स सह्याद्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत. आता जे यूट्यूब किंवा रीलमध्ये खूप फेमस झालेले आहेत. लोक तिथे जाऊन कचरा करतात हे मला कुठेतरी योग्य नाही वाटत. त्याप्रमाणे आम्ही आमचा कचरा घेऊन निघालेलो आहे. प्रत्येकाच्या बॅगमध्ये प्रत्येकाची बॉटल आहे आणि कुठेच आम्ही आमचा कचरा ठेवलेला नाही आहे. सुंदर सनसेट झालेला आहे आणि आजचा हिडन स्पॉटचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. आणि हिडन स्पॉट कुठे आहे तर तो आहे लवासा रोडवर. ठीक आहे, डीएम करा. जेवढं ऐकलं आता तेवढा तुम्ही समजून जा. व्हिडिओ पूर्ण बघा. लोकेशन तुम्हाला मिळून जाईल.